मिळेल जोपर्यंत आहे ना खरा प्रेमाचा सागर, मायेचा आगर जीवनामध्ये आहे. अरे ज्या दिवशी माय मरते ना माय, त्या दिवशी मुलीचं माहेर संपतं. माहेरात माय म्हातारी असू द्या, पण जाण्याची धडपड वाटते का? आपली आई आहे. गेल्यावर 2 शब्द बोलेल, जवळ येईल, पाठीवरून हात फिरवेल. अनेक दिवसापासून एक एक रुपया तिनं पदरामध्ये बांधून ठेवला असेल ना. 50 रुपये झाले असेल तिच्याकडे जमा. तुमच्या घरी किती प्रॉपर्टी असू द्या, ज्या वेळेला आपण माहेरी जातो ना, ती म्हातारी असलेली माय आपल्या जवळ येते. आणि आपल्या जवळ येऊन कोणीच आपल्या जवळ नसताना एकटं आपल्याला पाहून तीच पदराची गाठ सोडेल आणि जमा झालेले 50 रुपये तुमच्या हातावर ठेवेल. पण खरं सांगते तुम्हाला, तुमच्याकडे 50 करोड असेल ना, त्या 50 करोड रुपयामध्ये ते प्रेम नाही जे आईने दिलेल्या 50 रुपयामध्ये आहे. त्या 50 रुपयाची सर तुमच्याकडे असलेले 50 करोड करू शकत नाही. ज्या वेळेला दिवाळीला जाऊ ना आपण, बाप असेल, बापाला हे तर म्हणू शकाल तुम्ही, बाबा यावर्षी 2 नाही मला 5,000ची साडी पाहिजे, देईल तुमचा बाप तुम्हाला घेऊन. पण तुम्ही बापाला हे कधीच म्हणू शकणार नाही, बाबा उभं आयुष्य चाललं हो दुसऱ्याचं करता करता, माझी पाठ पण कोणी घासून देत नाही, तुम्ही देता का? हे वाक्य बापाला नाही म्हणू शकत. हे वाक्य म्हणण्यासाठी मायच लागते. जीवनातले काही प्रसंग असे असतात ना, ते मायशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, जे आईशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून आई वडील कसे का असे ना, म्हातारे असू द्या, अडाणी असू द्या, त्यांना काही कळत नसू द्या, मायबापाची अक्कल कधीही काढू नका. आज आपण ज्या पदावर आहोत ना, आज आपण स्वतःचं शीर कापून जरी त्यांना दिलं तरी त्याचे उपकार आपण फेडू शकत नाही, त्याचे पांग आपण फेडू शकत नाही. आज मी जरी आपल्या समोर परमार्थ करते ना, या परमार्थाची सर्वात मोठी साथीदार कोणी असेल, सहभागी जर कोणी असेल, भागीदार कोणी असेल, ती आई आहे माझी. लहान असताना जेव्हा काही कळतही नव्हतं, हे परमार्थाचं वळण, अध्यात्माचं वळण आईमुळे लागला. मायबाप हे मुलीच्या लग्नापर्यंत साथी असतात असं म्हणतात. पण आज लग्न होऊन सुद्धा 5 वर्ष झाले, आजही आईशिवाय माझं काही भागत नाही. आजही परमार्थ करायचं म्हटला, लहान मुलगी आईच्या भरवशावर सोडून आई सांभाळते म्हणून मला आजही परमार्थ करता येतो. हा, सासरची माणसं सगळी चांगली आहेत, त्यांचाही सपोर्ट आहे. पण जोपर्यंत आई आहे ना, आई आपलं सगळं सांभाळून घेते. तिच्या जीवनात झालेले चढ उतार आपल्यासाठी सगळं सहन करते. ती आहे आपली आई. काही लोकांना वाटतं आई मायबापाशिवाय आपलं काही अडत नाही, पण खरं सांगू, मायबापाशिवाय आपलं काहीच भागत नाही. आपण किती पैसा कमवा, हौस आणि मौज मायबापाच्याच भरोशावर पूर्ण होते, आपल्या नाही. आपला पैसा फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करतो, आपली मौज आपली हौस मायबापाच्या पैशाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ते 100 रुपयाची असेल ना तरी
म्हणून जोपर्यंत मायबाप आहे ना, माझ्या ज्याच्या ज्याच्या कानापर्यंत आवाज जात असेल त्या मुलांनी त्या मुलींनी मायबापाचा सन्मान करा. जरूर तुमची पत्नी तुम्हाला प्रिय असेल, तिला सुद्धा कधी एकटं सोडू नका, कारण ती सुद्धा तुमच्याकरिता तिच्या मायबापाचा घरादाराचा त्याग करून आली असते. पण जाता येता मायबापाशी 2 शब्द प्रेमाने बोला. माऊली म्हणतात, घरी मात पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्व भरे आदरा मूर्ख जैसा. एखाद्या व्यक्तीला सर्व जगात सन्मान मिळत असेल, पण जो मायबापाशी 2 शब्द प्रेमाने बोलू शकत नाही ना, माऊलीने मूर्खात काढलंय त्याला. कारण सकल तीर्थाची ये धुरे, जिये का मात पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण केजे. सर्व तीर्थ मायबापाच्या चरणाशी असतं. आपल्याला कथा माहिती असेल, ज्या वेळेला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करायचं होतं ना, कार्तिक स्वामी मोरावर बसून गेले होते, पण गणपती बाप्पांनी शिव पार्वतीला 7 फेऱ्या मारून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त केलं होतं. म्हणून आईवडिलांचा कायम सन्मान जीवनामध्ये ठेवा. आपल्याला कंसाची नाही तर कृष्णाची भक्ती या ठिकाणी करायची. म्हणून असेल कोणाचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये, तुम्हाला पश्चाताप होत असेल ना, घेऊन या त्यांना परत. अशी वेळ पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आणि आपल्या मायबापाचा कायम सन्मान करा, कारण या पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं तीर्थ म्हणजे आपले मायबाप आहेत. किती मोठं यश प्राप्त केलं ना, जोपर्यंत कौतुक करणारी आई आणि पाठीवर थाप देणारा बाप नाही ना घरात, त्या यशाला सुद्धा कवडीची किंमत नाही. म्हणून कायम मायबापाचा सन्मान जीवनामध्ये करा. पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आले होते पंढरीला. कोणासाठी आले? जे हातामध्ये जपमाळ घेऊन बसलेत, रात्र दिवस विठ्ठल 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 म्हटलं, त्याच्यासाठी आला का पांडुरंग? नाही. अरे ज्या पुंडलिकाला मायबापाचं महत्व कळालं नाही ना, हाकलून दिले मायबाप घरातून. आणि एक दिवस जेव्हा मायबापाचं महत्व कळालं ना, भटकायला लागला पुंडलिक मायबापाला भेटायला. आणि ज्या वेळेला मायबाप सापडले, मायबापाला घरी आणलं. रात्र दिवस मायबापाची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की पंढरीचा राया, पंढरीचा पांडुरंग आला दर्शन द्यायला. पुंडलिका, अरे आलोय मी तुला दर्शन द्यायला. वडून सुद्धा पाहिलं नाही पुंडलिकाने. पुंडलिक म्हटला, देवा तुला दर्शन द्यायचं असेल ना, एक काम करत, असाच उभा राहा. कुठे उभा राहू? वीट घेतली फेकून मारली पांडुरंगाला, रा या विटेवर उभा. सुरुवातीला पांडुरंग सरळच उभा राहिला होता, पण जेव्हा माणूस जास्त दमून जातो ना, सहज त्याचे हात कमरेवरती जातात. आणि त्या पुंडलिकासाठी 28 युग तो पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा राहिला महाराज. का? त्याने रात्र दिवस विठ्ठलाचं चिंतन केलं म्हणून नाही, रात्र दिवस मायबापाची भक्ती केली म्हणून, रात्र दिवस मायबापाची सेवा केली म्हणून. आई बाप दोनी मान देवा समान, मान देवा समान. आई बाप दोनी मान देवा समान, मान देवा समान. दया पाई प्रेम ठेवोनिया, ठेवोनिया, ठेवोनिया.
विद्या शिकवोनी लाविले या मार्ग विद्या शिकवोनी लाविले या मार्ग नाही तरी सांगा काय होते नाही तरी सांगा काय होते आई बाप दोन्ही मान देवा सम मान देवा सम आई बाप दोन्ही मान देवा सम मान देवा सम तुकड्या दास मने फेडावे कर्ज फेडावे कर्ज तुकड्या दास मने फेडावे कर्ज फेडावे कर्ज उभारावा ध्वज कीर्ती रूपे कीर्ती रूपे आई बाप दोन्ही मान देवा सम मान देवा सम दया पायी प्रेम ठेवोनिया ठेवोनिया आई बाप दोन्ही मान देवा सम मान देवा सम मान देवा सम मान देवा सम आई बाप दोन्ही माना देवा सम तया पायी प्रेम ठेवून या. काही लागत नाही त्यांना. दोन शब्द प्रेमाने बोला आणि भरपूर आशीर्वाद देऊन जातात. दारातल्या कुत्र्याला किती प्रेमाने आपलंसं केलं ना कधीतरी चावल्याशिवाय राहणार नाही. मायबापाला फेकून भाकर मारली ना तरी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचंच नाव आहे मायबाप.